जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यमुना तीर वनचारी। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे।
Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Jaya Radha Nikunj Bihari Radha Nikunj Bihari Radhe Jaya Jagannath Baladeva Jaya Subhadra Jaya Gauranitai Jaya Gauranitai Jaya Jaya Prabhupada Jaya Jaya Prabhupada कलियुग पावन हरिनाम संकीर्तन की जय। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। इथे जमलेल्या सर्व श्रोत्यांचं आज दररोजचा आपला जो भगवद्गीता क्लास होत असतो त्याच्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजचा जो क्लास आहे हा मराठीत होणार आहे। दररोज आपण हिंदीमध्ये ऐकत असतो, पण काही श्रोत्यांसाठी आज आपण भगवद्गीता क्लास हा मराठीमध्ये आज घेत आहोत। तर आतापर्यंतच्या याच्यामध्ये आपण लेक्चर्समध्ये किंवा जो भगवद्गीताचा जो क्लास झालेला होता त्या क्लासमध्ये आपण ऐकलं। आज आपण जो ऐकणार आहोत तो श्लोक क्रमांक अध्याय 2 सांख्ययोग आणि श्लोक क्रमांक आहे 16। नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत उभयो अपि दृष्टो अंत तु अनयो तत्वदर्शभी न असतो विद्यते भावो न अभावो विद्यते सत उभयो अपि दृष्ट्वा अंत तु अनयो तत्वदर्शभी न असतो विद्यते भावो न अभावो विद्यते सत उभयो अपि दृष्टान्तो अनयो तत्वदर्शभी। नासतो विद्यते भावो न भावो विद्यते सत उभयो अपि दृष्टान्तो अनयो तत्वदर्शभी। अनुवाद।
तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे की असत वस्तू भौतिक शरीर चिरकाळ टिकू शकत नाहीत आणि सत वस्तू जीवात्मा अपरिवर्तनीय असतात। या दोन्हीच्या स्वरूपाचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे। तात्पर्य श्री प्रभुपादजीद्वारा, परिवर्तनशील शरीर स्थायी नसते। आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे की विविध प्रकारच्या पेशीच्या क्रिया तथा प्रक्रिया यामुळे शरीरामध्ये क्षणोक्षणी परिवर्तन होत असते आणि आपण याप्रमाणे शरीरामध्ये वाढ होते तथा वृद्धत्व येते। पण शरीर आणि मनामध्ये सर्व प्रकारची परिवर्तन होत असली तरी जीवात्मा नित्यस्थायी राहतो। पदार्थ आणि आत्मा यामध्ये हाच भेद आहे। स्वभावत शरीर नित्य परिवर्तनशील असते आणि आत्मा शाश्वत असतो। निर्विशेषवादी आणि सविशेषवादी या दोन्ही तत्वदर्शी पुरुषांनी हा निर्णय प्रस्थापित केला आहे। विष्णू पुराणामध्ये 2.12.38 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की श्री विष्णू आणि त्यांचे धाम या दोहोंना स्वयंप्रकाशित आध्यात्मिक अस्तित्व आहे। ज्योतिषी विष्णुर्भुवानी विष्णू, सत आणि असत हे शब्द केवळ आत्मा आणि पदार्थाला उद्देशून आहेत। सर्व तत्वदर्शी लोकांचे हेच प्रतिपादन आहे। भगवंतांनी अज्ञानाने प्रभावित झालेल्या सर्व जीवांना जो उपदेश केला आहे त्याचा आरंभ या श्लोकातील उपदेशापासून होतो। अज्ञान नाहीसे करणे म्हणजे पूजक तथा पूजनीय यांच्यातील शाश्वत संबंध प्रस्थापित करणे। तसेच अंशरूप जीव आणि पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यातील भेद जाणून घेणे होय। कोणताही मनुष्य प्रथम स्वतःला जाणून घेऊन भगवंताचे स्वरूप जाणू शकतो। जीव आणि भगवंत यांच्यातील संबंध अंश आणि अंशी किंवा अंश आणि पूर्ण यांच्यातील संबंधाप्रमाणे असतो। वेदांत सूत्र तसेच श्रीमद भागवतात समस्त सृष्ट पदार्थांचे उत्पत्ती स्थान म्हणून भगवंतांचा स्वीकार करण्यात आला आहे। अशा सृष्ट पदार्थांची ओळख परा किंवा अपरवा, श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा क्रमाने होते। 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीवात्मे पराप्रकृतीत येतात। जरी शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये भेद नसला तरी शक्तिमानाला भगवंत मानले जाते आणि शक्ती किंवा प्रकृती गौण मानले जाते। म्हणून ज्याप्रमाणे स्वामी आणि सेवक किंवा गुरु आणि शिष्य यामध्ये संबंध असतो त्याचप्रमाणे जीव सदैव भगवंताच्या अधीन असतात। अज्ञानाच्या प्रभावाखाली असे स्पष्ट ज्ञान जाणून घेणे अशक्य आहे। असे अज्ञान नष्ट करण्याकरता आणि सर्व काळी सर्व जीवांना प्रबुद्ध करण्यासाठी भगवद्गीतेचा उपदेश देण्यात आलेला आहे। तर या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, नासत्व विद्यते भावो, म्हणजे असत आणि सत वस्तू यांच्यातील सुरुवातीला तर भेद सांगितलेला आहे। सत वस्तू म्हणजे काय, असत वस्तू म्हणजे काय? सत वस्तू म्हणजे अशा की ज्या अपरिवर्तनीय असतात, ज्यांच्यामध्ये परिवर्तन घडत नाही। आणि असत वस्तू म्हणजे अशा वस्तू असतात की ज्यांच्यामध्ये परिवर्तनशील असतात। त्या काय असतात? परिवर्तनशील असतात। म्हणजे याच्यामध्ये भगवद्गीतेचा जो सगळ्यात महत्त्वाचा उपदेश आहे तो हा इथूनच सुरू होतो की सत आणि असत वस्तूमधील भेद काय आहे। कारण आपण जर पाहिलं तर आपला सगळ्यात मोठा जे आपल्यामध्ये जे अज्ञान असतं ते अज्ञान म्हणजे की आपण असत वस्तूलाच सत वस्तू समजतो। जसं की भगवंतांनी गीतेमध्ये उपदेश सांगत असताना आत्मा, परमात्मा आणि हे भौतिक शरीर याच्यामधला भेद सांगितलेला आहे। तर बऱ्याच वेळेस आपण काय करतो, आपलं शरीर म्हणजेच आपण सत असं समजतो आपण। खरं तर ते त्याच्यामध्ये क्षणाक्षणाला त्यामध्ये काय घडत असतं, परिवर्तन घडत असतं। आणि जो असत असतो म्हणजे ज्यामध्ये चिरकाल टिकतो की ज्याचं कधीही परिवर्तन होत नाही, तर तो आत्मा, त्याला आपण त्याच्याकडे कधीही आपण काय करत नाही, लक्ष देत नाहीत किंवा त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा आपण काय करत नाहीत, प्रयत्न करत नाहीत। आपण नेहमी असत ज्या गोष्टी चिरकाल टिकणार नाहीत अशा गोष्टींच्याच आपण काय केलेले आहेत, पाठीमागे लागलेलो आहेत। त्यामुळे भगवंतांनी याच्यामधला जो भेद आहे तो भेद स्पष्ट करून सांगितलेला आहे की परिवर्तनशील शरीर हे स्थायी नसते, ते स्थायी नाही आहे। पण आज आपण जे आहोत तर जी गोष्ट स्थायी नाही आहे त्या अस्थायी गोष्टीच्याच आपण काय लागलेलो आहोत,
पाठीमागे लागलेलो आहोत. मग आपण जे कष्ट भोगण्याचं जे खरं कारण आहे तर तेच कारण आहे की ज्या गोष्टी अस्थायी आहेत त्या गोष्टी आपण स्थायी समजण्यामध्ये आपण काय करत आहोत, आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ काय करतो, आपण वाया घालत आहोत आपण. कारण हे शरीर कसं बनलेलं आहे, हे वेगवेगळ्या पदार्थाचं हे मिश्रण आहे. जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की हे जे शरीर आहे हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पंचमहाभूतांनी हे शरीर बनलेलं आहे. म्हणजे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर असे दोन आहेत. जे स्थूल शरीर आहे हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आणि सूक्ष्म शरीर जे आहे ते मन, बुद्धी आणि अहंकार या 3 तत्वांनी बनलेलं आहे. तर सत आणि असत या 2 गोष्टीमधील हाच भेद आहे की शरीर काय आहे, हे अस्थायी आहे. शरीर काय आहे, अस्थायी आहे. आणि आत्मा जो आहे हा तो काय आहे, सत आहे. आत्मा काय आहे, सत आहे. आणि आपण जे सर्व जे आहोत हे भगवंताचे आपण अंश आहोत. भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात की ह्या पृथ्वी तलावरचे जे सगळे जीव आहेत हे काय आहेत, मामवंशी जीव लोको जीवभूत सनातन मनषष्ठानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षती. हे सगळे काय आहेत, माझे अंश आहेत. जेव्हा आपण हा संबंध प्रस्थापित करू भगवंतासोबतचा तर त्यावेळेस आपल्याला ह्या 2 गोष्टीमधील भेद दिसून स्पष्ट होईल आपल्याला की आपला भगवंतासोबतचा काय संबंध आहे. आणि तो संबंध आपल्याला काय करायचा आहे, प्रस्थापित करायचा आहे. तो संबंध आपल्याला प्रस्थापित करायचा आहे. जर आपला भगवंतासोबतचा जर आपण संबंध जर प्रस्थापित जर केला तर आपल्यामध्ये जे असलेलं अज्ञान आहे हे अज्ञान काय होईल, तत्काळ दूर होईल. अज्ञान काय होईल, आपलं हे तत्काळ दूर होईल. म्हणूनच हा भगवद्गीतेचा जो उपदेश सांगितलेला आहे की ह्या जीवांना, हे जे अज्ञानामध्ये जे सगळे जीव आहेत त्यांना ज्ञानाचा प्रकाश देऊन, त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश देऊन त्यांनी भगवंतासोबत काय केला पाहिजे, संबंध प्रस्थापित केला पाहिजे. जोपर्यंत आपण आपला भगवंतासोबतचा आपण संबंध प्रस्थापित करत नाहीत तोपर्यंत आपण मनषष्ठानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षती, म्हणजे या भौतिक प्रकृतीमध्ये आपण संघर्ष करत राहणार. जोपर्यंत आपण भगवंतासोबत संबंध आपला प्रस्थापित करत नाहीत. आणि हा भगवंतासोबतचा आपला संबंध प्रस्थापित करून देण्यासाठीच गुरु असतात. गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपण भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करू शकतो. आपण स्वतःच्या तर्कबुद्धीने आपण भगवंतांना जाणण्याचा कधीही प्रयत्न करू शकत नाहीत आपण. कारण भगवंत हे एकदम अथांग सागराप्रमाणे आहेत आणि त्यामध्ये राहणारी एक छोटीशी जो मासा असतो त्याप्रमाणे आपली स्थिती आहे. त्या सागराची काय व्याप्ती आहे ती छोटीशी किंवा तो छोटासा मासा जाणू शकत नाही. पण भगवंतांची गुरुच्या माध्यमातून जर कृपा जर झाली, गुरुची कृपा जर झाली तर तो आपण संबंध काय करू शकतो, आपण प्रस्थापित करू शकतो. कारण आपण वर्षानुवर्षे अनेक जन्मानुजन्म आपण काय केलेलं आहे, तो संबंध आपण विसरून गेलेलो आहोत. ते आपल्या मनावर पूर्ण ते आपलं अज्ञान आहे. ते अज्ञान जर नष्ट करायचं असेल तर आपल्याच्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश किंवा ज्ञानाचा दिवा जर गुरुच्या माध्यमातून जर लावला गेला तर आपलं अज्ञान नष्ट होऊन आपण आपला भगवंतासंबंधी संबंध जो आहे तर तो आपण प्रस्थापित करू शकतो. त्यावेळेस आपल्याला ज्ञान होतं की मी शरीर नसून मी आत्मा आहे, शरीर नसून मी आत्मा आहे. कारण हे भौतिक शरीर म्हटलं की ह्या भौतिक शरीरामुळेच आपण काय झालेले आहेत, इथं या जगामध्ये गुरफटलेले आहेत. कारण ते आपलं अज्ञान आहे की हे शरीर म्हणजे मीच आहे, हे शरीर म्हणजे मीच, हे नातेवाईक माझेच आहेत, हे सर्व काही माझं 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 म्हणण्यामध्ये आपण काय करत आहोत, आपलं पूर्ण आयुष्य जातं. पण जो मी आणि भगवंत, मी भगवंतांचा सेवक आहे, मी भगवंतांचा दास आहे, हा जोपर्यंत आपण संबंध आपल्याला प्रस्थापित होत नाही किंवा जोपर्यंत आपल्याला हे ज्ञान होत नाही तर तोपर्यंत आपण इथं संघर्ष करत राहणार आहोत. मागच्याच काही श्लोकमध्ये आपण बघितलं की मात्र स्पर्शास्तु कोणतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमना पायिनो अनित्य स्थाम तितिक्षव भारता. म्हणजे हे जे आपल्या जीवनामध्ये येणारे जे संकट आहेत, हे जे संकट आहेत हे कशाप्रमाणे आहेत, येणारा उन्हाळा पावसाळा जसे हे ऋतू येतात, उन्हाळा पावसाळा हिवाळा जसे ऋतू येतात आणि हे ऋतू निघून जातात, तर हे प्रत्येक ऋतू आपल्याला काही वेळेस प्रमाणापेक्षा जर जास्त झालं तर आपल्याला हे कष्टदायक वाटतात. उन्हाळा जरी जास्त प्रमाणात असेल तर तो आपल्याला कष्टदायक वाटतो
किंवा पावसाळा किंवा हिवाळा जर अति प्रमाणात असेल तर तो आपल्याला कष्टदायक वाटतो. पण जेव्हा आपल्याला ज्ञान होतं की ही गोष्ट चिरकाल टिकणारी नाही आहे, ह्या गोष्टीचा टाईम पिरियड किंवा वेळ ही ठराविक आहे, जेव्हा आपल्याला असं समजतं की एखाद्या गोष्टीची वेळ ही ठराविक आहे, तर त्या गोष्टीप्रती आपली तेवढी आसक्ती नसते. जसं आपण म्हणतो की समजा आता एकादशीचा उपवास करायचा आहे, एकादशीचा उपवास करायचा आहे. पण जर समजा आपण म्हटलं की समजा मला एकाच दिवसाचा उपवास करायचा आहे, तर आपल्या मनामध्ये ते एक वेळ निश्चित झालेली असते की बाबा मला एकच दिवस उपवास करायचा आहे. जर आपल्याला जर असं म्हटलं की मला आता 100 दिवस उपवास करायचा आहे, तर आपण काय करतो, प्रयत्न सोडून देतो. प्रयत्न पण करत नाहीत आपण. का करत नाहीत? कारण ते आपल्यासाठी ती वेळ खूप जास्त असते. पण एक दिवस म्हटलं की आपण काय करतो, करण्यासाठी तयार होतो. तसंच जर आपल्याला असं समजलं की ही गोष्ट चिरकाळ टिकणारी नाही आहे, तर त्या गोष्टीप्रती आपला तेवढा लगाव नसतो, त्या गोष्टीप्रती आपला तेवढा लगाव नसतो. आणि जर असं म्हटलं की आपण कधी व्यवहारामध्ये पण असं म्हणतो की आपल्याला एखादी गोष्ट काय पाहिजे, परमनंट पाहिजे. आपल्याला गोष्ट काय पाहिजे, आपल्याला परमनंट पाहिजे. म्हणजे त्या गोष्टीमध्ये चेंज झाला नाही पाहिजे किंवा ती गोष्ट जास्त काळासाठी टिकली पाहिजे. म्हणून आपण ह्या प्रत्येक गोष्टीसाठी जे गोष्ट चिरकाळ टिकणारी आहेत त्यासाठी प्रयत्न करतो. पण प्रयत्न कोणत्या ठिकाणी करतो आपण? अस्थायी गोष्टीमध्ये चिरकाळ टिकण्यासाठी आपण प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं की हे माझं शरीर जे आहे हे नेहमी तरुण राहिलं पाहिजे, नेहमी काय राहिलं पाहिजे, तरुण राहिलं पाहिजे. पण आपण हा भेद करू शकत नाहीत की ही गोष्ट काय आहे, चिरकाळ टिकणारी नाही आहे. ह्या गोष्टीचा काय दिलेला आहे, एक वेळ मर्यादित केलेली आहे. ह्या गोष्टीची वेळ काय आहे, निर्धारित आहे. तर जे गोष्टीची वेळ निर्धारित असते तर त्याप्रती आपण तेवढा लगाव करत नाहीत. आणि नेहमी आपलं तेच असं, म्हणून आपण अज्ञानामध्ये असतो. म्हणून आपण कुणाचा आश्रय घेतला पाहिजे, गुरुचा आश्रय घेतला पाहिजे. जर गुरुचा आश्रय घेतला तरच आपण त्या गोष्टीमध्ये भेद करू शकतो की असत गोष्टी कोणती आहे आणि सत गोष्ट कोणती आहे. मग गुरुच्या माध्यमातून आपल्याला समजतं की हे शरीर काय आहे, अस्थायी आहे, परिवर्तनशील आहे. तर मग एवढा जरी आपल्याला भेद जरी त्यामध्ये समजला तरी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन येतं. आपल्या जीवनामध्ये काय येतं, परिवर्तन येतं. आणि हे गुरुच्या कृपेशिवाय शक्य होऊ शकत नाही. म्हणून आपण म्हणतो ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया, की जर माझं जे आहे हे मी एकदम अज्ञानामध्ये पडलेलो आहे, तर तुम्ही काय करा, ज्ञानाचा प्रकाश द्या, जेणेकरून मी त्याच्यामधून काय होईल, बाहेर येईल. हे आपलं अज्ञान आहे. म्हणून इथं भगवंत म्हणतात की नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत. भगवंताचं म्हणून सत गोष्ट कोणती आहे, भगवंताचं नाव सत आहे. म्हणून भगवंतांना म्हणतात सच्चिद आनंद विग्रह म्हणतात. ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादी गोविंद सर्व कारणम. भगवंत सर्व कारणाचे कारण आहेत, सच्चिद आनंद आहेत. पण जे सच्चिद आनंद आहेत, मूर्तिमान स्वरूप आहेत, त्यांच्याकडे आपण कधीही धाव घेत नाही. कारण अज्ञानामुळे आपण काय झालेलो आहोत, तर या अस्थायी गोष्टीमध्ये आपण आपला जो भाव आहे किंवा आपला जो उत्साह आहे किंवा आपला जो वेळ आहे, तो वेळ आपण त्या अस्थायी गोष्टीमध्ये देण्यामध्ये वाया घालवतो. आणि जी गोष्ट सच्चिदानंद आहे, भगवंतांचं नाव आहे, भगवंतांच्या लीला आहेत, ज्यांच्यापासून आपल्याला परमनंट आनंद मिळणार आहे, जो आपण अस्थायी गोष्टीमध्ये शोधत आहोत, अस्थायी गोष्टीमध्ये तो मिळणारा आनंद पण एक क्षणिक आहे. तो आनंद पण काय आहे, एक क्षणिक आहे. आपण असं म्हणतो की एखादी वस्तू जर मी समजा जर घेतली तर मला त्या वस्तूपासून मला जास्त काळ सुख मिळालं पाहिजे. पण ह्या भौतिक जगामध्ये अशा वस्तू आहेत ज्या आपल्याला क्षणिक आनंद प्रदान करू शकतात. आपण कोणत्या गोष्टीच्या शोधात असतो की मला चिरकाळ टिकणारा आनंद मिळाला पाहिजे, मी सदैव आनंदी राहिलो पाहिजे. तर हा आनंद केव्हा होईल, ज्यावेळेस आपण भगवंतांच्या लीलांचे श्रवण करू, भगवंतांचा नामांचा आश्रय घेऊ, भगवंतांच्या लीला कथामध्ये आपली रुची वाढेल, भगवंताच्या सत्संगामध्ये आपली रुची वाढेल. तेव्हा आपल्याला जो आपण त्याला रिअल हॅपीनेस म्हणतो किंवा जो आपल्याला खरा आनंद म्हणतो, तो खरा आनंद आपण तिथं काय करू शकतो, आपल्याला तो मिळतो. पण हा जीवात्मा एवढ्या 84 लक्ष योनीनंतर फिरून आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो
अनेक जन्मोजन्म आपण काय केलेलं आहे, आहार निद्रा भय मैथून याच्यामध्येच आपण काय केलेलं आहे, आपला वेळ घातलेला आहे. तर अचानक आपल्याला भक्ती मिळाल्यानंतर तर त्याच्यामध्ये आपल्याला रुची उत्पन्न होत नाही. म्हणून याच्यासाठी साधूंचा संग, गुरूंची कृपा आणि भक्तांच्या संघामध्ये जर समजा आपण जर राहिलो तर आपल्यामध्ये हळूहळू जी असलेली ही जी आपल्या हृदयामधली जी मलिनता म्हणतो आपण त्याला, ती मलिनता दूर होऊन आपल्याला सत्य गोष्टीचं दर्शन होईल. आपल्याला काय होईल, सत्य गोष्टीचं दर्शन होईल. आणि सत्य गोष्टीचं दर्शन झाल्याशिवाय आपल्याला ह्या दोन्ही गोष्टीमधला भेद समजू शकणार नाही. ज्या माणसाला परिपूर्ण ज्ञान आहे तर तो सत आणि असत गोष्टीमधील भेद करू शकतो. त्याला सांख्य तत्वज्ञान म्हणतो की व्हॉट इज अ स्पिरिट अँड व्हॉट इज अ मॅटर, म्हणजे सद्गोष्ट कोणती आणि असत गोष्ट कोणती आहे, ह्या दोन्हीमधला आपण काय करू शकतो, भेद करू शकतो. आणि ह्या दोन्ही गोष्टीमधला आज आपण त्याच गोष्टीमध्ये गुरफटलेलो आहोत की आपल्याला ह्या दोन्ही गोष्टीमधला फरकच कळत नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टीमधला आपल्याला फरक कळत नाही, जो आपल्याला गुरुच्या आश्रयातून किंवा गुरुच्या कृपेनं आपल्याला ह्या दोन गोष्टीमधला आपल्याला काय करतो, तो फरक समजतो. आणि तो फरक समजल्यानंतर आपल्याला वास्तविक ज्ञानाची प्राप्ती होऊन आपल्या जीवनामध्ये आपण आनंदाचा मार्ग सुकर होतो आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून भगवंत म्हणतात हा संबंध केव्हा, गुरुच्या कृपेने मिळतो आपल्याला. म्हणून आपण कोण आहोत, आपण भगवंतांची, आपण एक शक्तीचं भगवंताचे आपण अंश आहोत. आणि जेव्हा आपण भगवंताशी एकरूप होऊ तर त्याच वेळे म्हणजे भगवंतांचे आपण ज्यावेळेस मी भगवंतांचा दास आहे म्हणून असं आपण ज्यावेळेस भगवंतांची सेवा करू तर त्यावेळेस तो आपल्याला आनंद, कारण भगवंत सच्चिदानंद आहेत, ज्यावेळेस आपण भगवंतांची सेवा करू तर तो आनंद आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होईल. केव्हा प्राप्त होईल, ज्यावेळेस आपल्या मनातलं हे अज्ञान दूर होईल, ह्या दोन्ही गोष्टीमधला आपल्याला भेद करता येईल. त्यावेळेस हे गुरुच्या माध्यमातूनच आपल्याला भगवंतांचं खरं दर्शन होऊ शकतं. दर्शन म्हणजे काय, दर्शन म्हणजे ज्याला आपण समजतो की समजा एखाद्या गोष्टीचं खरं आपण जे डोळ्यांनी पाहतो तेच दर्शन नव्हे. खरं दर्शन डोळ्यांनी होतं का, नाही. खरं दर्शन काय होतं, खरं दर्शन कानाने होतं. खरं दर्शन काय होतं, कानाने होतं. जे ऐकतो तीच आपल्या दृष्टिक्षेपात पडतं. आपण असं जर म्हणतो समजा एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला खूप आवड असेल, जेव्हा आपण त्या व्यक्तीचे काही चांगले गुण इतरामार्फत ऐकतो आणि तो व्यक्ती ज्यावेळेस आपल्या दृष्टीस येतो तर त्यावेळेस आपल्याला जे ऐकलेलं आहे त्याचे चांगले गुण स्मरण होतात. चांगले गुण काय होतात, स्मरण होतात. मग आपल्याला भगवंतांचं केव्हा दर्शन होऊ शकतं, ज्यावेळेस आपण भगवंतांच्या कथा श्रवण करू. भगवंताच्या काय करू, आपण कथा श्रवण करू. भगवंतांच्या कथा, भगवंतांच्या लीला, भगवंतांचं नाम जर आपण श्रवण केलं तर भगवंतांचं आपल्याला साक्षात दर्शन होऊ शकतं. आपल्याला हे आपल्या गुरूंनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे खरं दर्शन जर भगवंतांचं करायचं असेल तर आपल्याला भगवंतांच्या कथांचा आणि भगवंतांच्या नामाचा आपल्याला काय घेतला पाहिजे, आपण आश्रय घेतला पाहिजे. आणि आपलं भगवंत आणि आपल्यामधलं जे संबंध आहे, जो संबंध आपण विसरून गेलेलो आहोत, तो संबंध आपल्याला भगवंतांचा आणि आपला जो संबंध आहे तो आपल्याला संबंध काय करायचा आहे, प्रस्थापित करायचा आहे. आणि भगवंतांचा जर आपल्याला संबंध जर प्रस्थापित करायचा असेल तर आपण गुरुच्या माध्यमातून भगवंतांच्या कथा श्रवण करायला पाहिजेत. आणि हाच भगवद्गीतेचा उपदेश दिलेला आहे की आपलं जे अज्ञान नष्ट करून जीवांचा आणि भगवंतांचा जो स्वामी आणि सेवक किंवा गुरु आणि शिष्य यामधला जो संबंध आहे तो संबंध आपल्याला काय करायचा आहे, प्रस्थापित करायचा आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे.